फोटो काय केले खिच कंडक्टर नाही आहे तो। मुख्यमंत्री साहेबांचं जे शहर आहे नागपूर, या शहराचा विषय आहे। आता झालं काय तर रात्रीच्या वेळी नागपूर शहरामध्ये ट्रक गेल्याच्या नंतर ट्रक जी आहे ती अडवण्यात आली। साधारणतः 2:30 वाजताची वेळ होती रात्रीची। आता अडवल्याच्या नंतर इथे नाकाबंदी जी आहे ते पोलिसांकडून करण्यात आली होती। आता विषय असा आहे ना की ट्रक चालक जे आहेत त्यांना चिरीमिरी मागितल्याचा दावा जो आहे ते ट्रक चालक करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक सांगतात की इथे चिरीमिरी मागितली गेली आणि त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय असा आहे तर पोलीस जे आहेत त्यांनी त्या ट्रक चालकांचा जो आहे गाडीचा फोटो काढला, तो कशासाठी तर चलन करण्यासाठी। आता विषय असा आहे ना की ट्रक चालक जे आहेत त्यांचे पूर्ण पेपर क्लिअर होते, कुठल्याही प्रकारची गाडीचे पेपर पेंडिंग नाहीत किंवा सगळे पेपर क्लिअर आहेत। कारण ही माणसं ज्यावेळी ऑल इंडिया चालतात त्यावेळी यांचे पेपर, इन्शुरन्स, टॅक्स, परमिट सगळ्या गोष्टी क्लिअर असतात। आता विषय असा झाला की इथे फोटो काढल्याच्या नंतर ट्रक चालक जे आहेत त्यांनी सांगितलं पोलिसांना की तुम्ही फोटो का काढताय, तर त्यांनी उत्तर असं दिलं, ते उत्तर जे आहे ते आपण ऐकल्याच्या नंतर आपल्यालाही आहे ना थोडे वेळ डोकं आपलं काम करणार नाही। याचं कारण असं होतं की पोलीस जे आहेत ते सांगतायत की तुमच्या गाडीवर हेल्पर नाही म्हणून आम्ही तुम्हाला चलन करतोय। आता हेल्पर नाही म्हणजे काय तर क्लीनर नाहीये, तुमच्या गाडीवर क्लीनर नाहीये आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला जे आहे ते चलन करतोय। पण माहितीच तो सांगतो, याच्या अगोदर देखील मी बातमी केली होती। आता नवीन जो आहे तो GR आलेला आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला कंडक्टर म्हणा किंवा हेल्पर म्हणा किंवा क्लीनर म्हणा याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता लागणार नाही। हा नियम शासनाने काढलेला आहे। महाराष्ट्र शासनाने जो आहे तो हा नियम आत्ता जो आहे तो लागू केलेला आहे। याच्यामुळे तुम्हाला क्लीनर जे आहेत त्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे। तुम्ही एकटे ट्रक चालक असाल तर तुम्ही एकटे चालवू शकता। याच्यामध्ये क्लीनर आणि हेल्परची आवश्यकता कधी असते, खूप मोठा ट्रक आहे, खूप अवजड ट्रक आहे आणि त्याला शहरामध्ये एंट्री नाही आहे, त्यावेळी ज्यावेळी त्या ट्रक ज्यावेळी आतमध्ये शहरामध्ये जाईल त्यावेळी त्याला क्लीनर आणि हेल्परची आवश्यकता आहे। पण इथे विषय असा झाला की यांना जे चलन आहे ते केलं गेलं। ते चलन कशासाठी केलं तर गाडीवर हेल्पर नसणं याच्यामुळे केले। तर आता नवीन जो काही तुम्ही नियम काढला याच्यानुसार तुम्हाला क्लीनरची आवश्यकता नाही आहे, हे लक्षात असावं। पोलिसांना नियम माहिती नाही आहेत का, कारण पोलीस तर रोज जे आहे ते ट्रॅफिकचे नियम शिकवत असतात। मग हे नवीन नियम ज्यावेळी आहेत ना, जे नियम चेंज केलेले असतात पोलिसांनी, हे यांना माहीत नसतात का, तर माहीत असतात। पण जाणून बुजून काही ना काही कारण काढायचं आणि त्या गाड्यांना फाईन मारायचा हे सर्रास चाललेलं आहे। आता ती गाडी बाहेरून आलेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्या चालकाला नियम माहीत नसावा आणि त्यामुळे हे असं घडलेलं आहे। आता खूप महत्त्वाचे असं आहे की बघा, एकतर आपल्याला ट्रक चालक मिळत नाही आहेत आणि ट्रक चालक मिळत नाही आहेत तर आपल्याला हेल्पर कधी मिळणार आहे। अहो, गाडीवर काम करायला कोणी तयार आहे का? याचं कारण काय तर हे आपण जे काही त्रास देत आहे हा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होतोय। RTO झालं, पोलीस झालं, जाणून बुजून त्रास देणारी ही मंडळी आहे। याच्यामुळे स्वतः ट्रक आहेत ना, ट्रक चालक मिळायला तयार नाहीत, त्यामध्ये हेल्पर कुठून आणणार। आणि महाराष्ट्र शासनाने याच्या अगोदरच सांगितलेलं आहे, कित्येक न्यूज अशा याच्या अगोदर पण आपण बघू शकता, कित्येक न्यूज ज्या आहेत ते याच्यावरती केलेल्या आहेत की तुम्हाला हेल्परची आवश्यकता नाही आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे जे काही हेल्परमुळे चलन केलेलं आहे हे चुकीचं आहे का? याच्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि महाराष्ट्र पोलीस जे आहेत ना ते जाणून बुजून आपल्याला त्रास देतात का, हे देखील कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि तुम्ही यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक चॅनलला जर असाल तर फॉलो करायला विसरू नका।